संध्याकाळचे 5 वाजता आहेत आणि आजचं हे सुंदर असं वातावरण बघून स्विमिंगला जायचा मूड झाला आहे माझा. आणि हो, कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम सतत मी चालू ठेवते, हे मी बऱ्याच व्लॉगमधून तुम्हाला सांगितलं आहे. तर सध्या स्विमिंग सुरू आहे. कधी सकाळी 6 वाजता येते, तर आज पहिल्यांदाच मी या वेळेला आले आहे. स्वतःला हायड्रेट ठेवणं, एक्सरसाइज करणं, त्यामध्ये योगा करू शकतो, वॉक करू शकतो, स्विमिंगही करू शकतो आपण. आणि घरचं अगदी स्वतःच्या हातचं बनलेलं हायजेनिक होममेड फूड खाणं, काही गोष्टींना आपल्या स्वतःच्या मेंटल फिटनेससाठी लेट गो करणं, म्हणजेच मेंटली स्ट्रॉंग बनणं हे गरजेचं आहे. अर्ध्या तासाच्या स्विमिंगनंतर मी घरी आली आहे. छान फ्रेश झाली आहे. अंघोळीनंतर मी असा मास्क लावला आहे. हा टॅनिंगचा मास्क आहे, जो मला माझी मैत्रीण प्रियाने दिला आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही पाहिलं की स्विमिंग झालं, त्यानंतर एक मी मास्क लावला होता आणि खरंच तो मास्क चांगला आहे. जर का कोणाला हवा असेल तर मी नक्कीच त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मैत्रिणीकडून म्हणजेच प्रियाकडून, जिने मला तो दिला आहे त्यांच्याकडून, तिच्याकडून मी घेऊन तुम्हाला देईन. तर मैत्रिणींनो, खरंच सॉरी, मनापासून मी माफी मागते की तुमचे खूप प्रेमानं मला मेसेजेस येतात की अगं तू रोज व्हिडिओ टाकत जा. पण समजून घ्या की कधी कधी कामाच्या व्यापामुळे मला शूटिंग करणं, एडिटिंग करणं नाही होते, त्यामुळेच रेग्युलर व्लॉग येत नाही. पण मी जमेल तितकं माझ्या परीने 100% देण्याचा प्रयत्न करते. आणि प्लीज मैत्रिणींनो, रागवू नका, पुन्हा एकदा सॉरी. चला, आजचा आता इथून पुढचा माझा प्लॅन असा आहे की 5 सकाळच्या चपात्या शिल्लक आहेत, म्हणजेच पोळ्या शिल्लक आहेत. तर मी मेथीची भाजी बनवणार आहे आणि खीर बनवणार आहे शेवयांची. तर चला, मी शेअर करते की मी कशा पद्धतीने शेवयांची खीर बनवते. तुम्ही काय करता? सकाळच्या चपाती संध्याकाळी खाता ना? आम्ही तर खातो, कारण इतक्या साऱ्या चपात्या वेस्ट नाही घालू शकत आपण. हां, त्याचा लाडू वगैरे पण मी बनवते. पण आज भाजी बनवणार आहे आणि खीर बनवणार आहे. लाडू वगैरे काही बनवत बसणार नाही. लाडू बनवले तर पुन्हा मला भाकरी बनवायला लागेल. आणि खूप दिवसांनी ना मला कॉफी पिण्याचा मूड झाला आहे. तर पहिली कॉफी घेते आणि बोलू आपण मग. गेली कित्येक महिने झाले मी घरीच तूप बनवते आणि त्यासाठीच ही अशी मलाई मी आठवड्याभराची किंवा 15 दिवसाची साठवून ठेवते आणि मग नंतर तिला विरजण लावून तिचं तूप बनवलं जातं. तर बघू शकता किती छान अशी मलाई निघते. बाहेरचं भेसळयुक्त तूप खाण्यापेक्षा घरचं तूप कधीही चांगलं. यानंतर मी म्हटलं ना तुम्हाला की कॉफी प्यायचा मूड झाला आहे मला आणि खूप दिवसातून मी कॉफी पिते आहे. बनवताना मी अशा पद्धतीनं बनवली की कॉफी, साखर आणि थोडंसं पाणी घालून ते फेटून घेतलं आणि हो, खूप काही फेटत नाही बसलेली मी. प्रीतीसाठी आणि माझ्यासाठी, दोघांच्यासाठी मी इकडे कॉफी बनवते आहे. अहो, अजून ऑफिसमधून आलेले नाही आहेत आणि मस्त आता मी एकटी छान हवेला बसून कॉफी एन्जॉय करणार आहे. स्वतःचा असा मी टाईम एक्सपिरियन्स करायला कोणाला नाही आवडत. छान असा सनसेट दिसतोय माझ्या गॅलरीतून आणि यानंतर माझं रोजचं रीडिंग. आणि हो, मी 75 हार्ट चॅलेंज केलं होतं पाठीमागे आणि एका मैत्रिणीचा मला परवा मेसेज आला यूट्यूबलाच की ताई, मी तुझा व्हिडिओ बघून मोटिवेट झाले आणि मी लिटरली 15 kg वेट कमी केलं आहे. इतकी खुशी झाली मला ती कमेंट वाचून. खूप छान वाटलं की मी नाही केलं, पण माझे व्हिडिओ बघून कोणीतरी मोटिवेट झालं आणि त्यांनी केलं, तिनं केलं. तर तिला कॉंग्रॅच्युलेटसुद्धा केलं मी आणि खूप भारी वाटलं मला. जरी मी 75 हार्ट चॅलेंज कंप्लीट नाही करू शकले, तरी एक्सरसाइज करणं, भरपूर पाणी पिणं, म्हणजे स्वतःला हायड्रेट ठेवणं आणि नाही म्हटलं तरी ॲटलिस्ट 15 ते 20 मिनिटं का होईना रोजचं रीडिंग करणं हे माझं चालूच आहे. म्हणजेच आपण याला मीडियम चॅलेंज बोलू शकतो. 75 हार्डऐवजी 75 मीडियम चॅलेंज, जे माझं नेहमीच सुरू असतं.
आपल्याला जर आपल्या कुटुंबाला खुश ठेवायचं असेल, सुखी ठेवायचं असेल, तर त्यासाठी अगोदर स्वतःला खुश ठेवणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठीच एक्सरसाइज करणं, हायड्रेट राहणं आणि रीडिंग करणं, स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि यालाच तर सेल्फ लव्ह बोलतात. तुमच्या भाषेत, तुमच्या मते सेल्फ लव्ह काय आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा. किंवा तुम्ही स्वतःच्या खुशीकडे लक्ष देता का आणि जाणून बुजून काही गोष्टी करता का स्वतःसाठी, मला नक्की कळवा, मला आवडेल. आणि यानंतर आता वेळ आहे, आहो आले आहेत घरी, त्यांना मी चहा आणि कॉफीऐवजी फ्रूट्स देते आहे. जेव्हा आपण आपल्या पार्टनरसोबत आपल्या सगळ्या फिलिंग्ज शेअर करू शकतो, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी का म्हणजे काहीही बोलू शकतो, तेव्हा एक आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो की हां, कोणीतरी आहे माझ्यासोबत आणि मी एकटी नाही आहे. म्हणजेच आपण इमोशनली अगदी स्ट्रॉंग बनतो. मग कोणतेही प्रॉब्लेम आले आयुष्यात तर ते आपण इझिली फेस करू शकतो, त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडू शकतो. दुपारच्या जेवणामध्ये सॅलड घेण्याऐवजी मी ते रात्रीच्या जेवणामध्ये प्रेफर करते. म्हणजेच रात्रीचं जेवण कमी आणि सॅलड जास्त. याचा फायदा एकतर पोट साफ होण्यासाठी सुद्धा होतो आणि रात्रीचं जेवण कमी गेल्यामुळं वेट कंट्रोल करण्यासाठी सुद्धा मदत होते. सतत पॉझिटिव्ह विचार करणं, पॉझिटिव्ह राहणं हे शक्य नसतं. तर जाणून बुजून आपल्याला तसे विचार करावे लागतात, तशी सवय लावावी लागते. आणि हे सगळं सांगतात सद्गुरू वामनराव पै. तुम्ही करता का त्यांना फॉलो? मी काम करत असताना त्यांचे विचार, त्यांचे व्हिडिओज सतत ऐकत असते. म्हटलं काही विचार तुमच्यासोबत सुद्धा या व्हिडिओ थ्रू शेअर करावे. तुम्ही जर ऐकत नसाल, त्यांची पुस्तकं वाचली नसतील तर नक्की वाचा. खूप छान विचार आहेत. आपण जे काही वाचतो, ऐकतो, ज्या लोकांच्या संपर्कात राहतो, त्याप्रमाणेच आपण आपलं आयुष्य घडवत असतो, स्वतःला घडवत असतो. त्यामुळे आपण काय वाचतो आहोत, काय ऐकतो आहोत, काय बघतो आहोत आणि कोणाच्या संपर्कात आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याकडे खरंच जाणून बुजून आपल्याला लक्ष द्यायला हवं. काही गोष्टी पटत नसतील तर त्या सोडून द्यायला हव्या, इग्नोर करायला हव्या. कोणतीही गोष्ट खूप काही मनाला लावून घ्यायची नाही, हृदयाला लावून घ्यायची नाही. सकाळच्या चपाती शिल्लक असल्यामुळे मी फक्त भाजी आणि शेवयांची खीर बनवणार असं म्हटलं होतं तुम्हाला. तर त्याचीच तयारी सुरू आहे. एका पॅनमध्ये इकडे मी भाजीला फोडणी घालणार आहे, तर कढाईमध्ये शेवयांची खीर बनवणार आहे. आणि या शेवया गावच्या आहेत, ज्या मला आईने दिल्या आहेत. अर्थातच विकतच्या शेवयांपेक्षा त्या थोड्याशा मोठ्या असतात. आणि हे माझं मी घरी बनवलेलं तूप इतकं खमंग आहे, इतकं खमंग आहे की काय सांगू. खूप छान लागतं. आणि याच तुपामध्ये हे बनवलेले आपले घरचे पदार्थ. खूप काही मोठं आयुष्यामध्ये घडेल आणि मग आनंद मिळेल याची वाट नाही बघत बसायची. छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद माणून घ्यायचा. जसं की आज मला खूप आनंद झाला आहे, कारण रात्रीच्या स्वयंपाकामध्ये थोडंसं रिलॅक्सेशन आहे मला. चपाती भाकरी काही करावी नाही लागणार ना, रेडी आहे. तर अशा प्रकारे मी मात्र छोट्या गोष्टी एन्जॉय करते. वेळ मिळालाच आहे स्वयंपाकातून आज, तर हा मिळालेला वेळ छान गप्पा मारण्यात आम्ही घालवणार आहोत. गॅलरीमध्ये छानपैकी आम्ही मस्त गप्पा मारत हवेला बसणार आहोत. येणाऱ्या विकेंडला माझ्या जुन्या मैत्रिणीकडे, माझ्या कॉलेजची, म्हणजे मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती तेव्हाची माझी अगदी जिवलग मैत्रीण, आणि तिला भेटायला जायचं प्लॅनिंग सुरू आहे. मुंबईला असते ती. अगदी मी पहिल्यांदाच तिच्याकडे जाणार आहे आणि त्याचंच प्लॅनिंग होणार आहे. मॅप बघायचा सुरू आहे सध्या की काय लोकेशन आहे. तिने पाठवलं आहे मला मॅप, आणि तेच आता आहो आणि मी मस्त गॅलरीत बसलो आणि छान चर्चा झाली. कुठून कसं जायचं, किती वाजता निघायचं आणि अजून बरंच काही.
आज थोडंसं लेट जेवण करावं लागणार होतं, कारण ही जी शेवयांची खीर आहे ती थंड झालेली म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवलेली छान लागते. म्हणून मग ही मी बनवून मस्त फ्रीझरला ठेवून देणार आणि मग निवांत आम्ही जेवणार आहोत. तर तुम्ही पाहिलंत की मी सुरुवातीला दूध ॲड केलं आणि त्यानंतर शिजण्यापुरतं म्हणजेच या शेवया छान शिजण्यासाठी थोडंसं पाणीसुद्धा मी यामध्ये ॲड केलं. प्युअर दुधामध्ये केलेली तर अजूनच छान लागते, पण मी आज थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. साखर कमी खाल्ली जाते घरी, त्यामुळे साखर थोडीशीच ॲड करायची आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स त्यामध्ये मनुके, बदाम आणि काजू आणि बदाम मी मिक्सरला थोडेसे बारीक करून घेते आणि मग यामध्ये टाकते त्याची पावडर करून. शेंगदाण्याचं कूट घालून मी आता मेथीची भाजी ठेवून देणार वाफवायला. झाला आजचा माझा स्वयंपाक झाला आहे. मला ना तुमच्यासोबत इकडे एक खूप महत्त्वाची आणि खूप खास अशी एक गोष्ट शेअर करायची आहे. ती म्हणजे मी सध्या जो काही हा हॉब वापरते, मी मगाशी तुम्हाला रीडिंग करताना दाखवलं की मी कुठे बसले होते. तर मी अगदी लग्न झालं तेव्हा सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टींची स्वप्न पाहिली होती. अगदी खरं सांगते, मी तुम्हाला पटणार नाही, पण एका रिलेटिव्सकडे आम्ही गेलो होतो लग्नानंतर आणि त्यांच्याकडे मी असा हॉब पाहिला होता आणि तेव्हा मी आहोंना म्हटलं होतं की आपलं केव्हा स्वप्नातलं घर होईल ना, तेव्हा नक्की आपण असा एक हॉब बसवू. आणि जेव्हा मी माझ्या मैत्रिणीचं घर झालं होतं, अनुषाचं नवीन घर, तिच्याकडे गेले होते आणि तिच्या घरातील सोफा बघितला आणि गॅलरीतून येणारी हवा, आणि तेव्हा मी तिला म्हटलं होतं की माझं जेव्हा घर होईल ना, तेव्हा सोफ्यावर मस्त गॅलरीतून येणाऱ्या हवेला छान पुस्तकं वाचत बसायचं आहे मला. आणि अशा छोट्या छोट्या इच्छा होत्या माझ्या, ज्या देवाच्या कृपेने खरंच आज सगळ्या पूर्ण झाल्या आहेत. आणि म्हणूनच मी सतत म्हणत असते की स्वप्न पूर्ण होतात. प्रिया आली अचानक. तिचा कॉल आला मला की गोळा खायला आली मी इकडे आदित्यचा, आणि काय करतेस तू? तर म्हटलं ये घरी, काही नाही, मी निवांत गप्पा मारतच बसली आहे. तर ती आली, छान अशा गप्पा झाल्या आणि खीर आवडली बरं का तिला मी केलेली. तर चला मग याच नोटवरती आता आम्ही जेवण करून घेतो आणि हा व्हिडिओ इकडंच मी एंड करते. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. छान मस्त मजेत राहा, आनंदी राहा, स्वतः खुश राहा आणि स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा खुश ठेवा.